लोक बऱ्याचदा आपलं बनवून धोका देतात. तुम्ही खाली पडून पहा, कोणीही तुम्हाला उठवायला येणार नाही. पण तुम्ही थोडंसं उंच उडून पहा, सगळे तुम्हाला खाली पाडण्यासाठी येतील. मनाची शांती जगातली सगळ्यात महाग गोष्ट आहे. त्यामुळे हलक्या लोकांच्या मागे पळून ती गमावू नका. आयुष्य गोड बनवण्यासाठी बऱ्याचदा बरोबर वेळेचे कडू घोट पिणं गरजेचं आहे. जे म्हणतात आयुष्य विकले जात नाही, त्यांनी मेडिकल समोरची गर्दी पाहिलेली नसेल. आनंद त्याला मिळत नाही जो त्याच्या अटींवर आयुष्य जगतो. आनंद त्यांना मिळतो जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी त्याच्या अटींमध्ये बदल करतो. आजकाल जगामध्ये माणसाची किंमत तो गेल्यानंतरच समजते. परिस्थिती जेवढी जास्त तुम्हाला तोडते, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मजबूत करते. प्रत्येक लिहिलेली गोष्ट प्रत्येकजण समजू शकत नाही, कारण लिहिणारा त्याच्या भावना लिहितो आणि वाचणारा फक्त शब्द वाचतो. रावण लोकांच्या मनामध्ये राहतो आणि श्रीराम फक्त मंदिरांमध्ये. कधी कोणाचीही फायदा उठून थकले तर तुमच्या घसरलेल्या विचारांना सुद्धा उचला एकदा. हुशार असणं चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्यांना मूर्ख समजणं बावळटपणा आहे. चप्पल झिजून मिळालेली ओळख आणि कोणाचेही पाय चाटून मिळालेली ओळख यामध्ये खूप फरक असतो. श्रीमंत प्रत्येक गल्लीमध्ये मिळतात, पण प्रामाणिक माणसाला शोधणे खूप अवघड आहे. धोक्याची एक खास गोष्ट असते. धोका देणारा बऱ्याचदा आपला खास असतो. सोपं नाही अशा माणसाला समजावणं, ज्याला माहिती सगळं असतं पण तो बोलत काहीच नाही. सफल होण्यासाठी एकट्यानेच पुढे जावे लागते. लोक तर तेव्हाच तुमच्या बरोबर येतात जेव्हा तुम्ही सफल होता. फक्त स्वतःच्या सवयींमुळेच लाचार माणूस आहे, नाहीतर चूक आणि बरोबरची समज प्रत्येकाला असते. फक्त श्वास चालू राहिला म्हणजे आयुष्य नसतं. डोळ्यांमध्ये काही स्वप्न आणि मनांमध्ये इच्छा असणं गरजेचं असतं. जेव्हा विश्वास असतो तेव्हा परकी लोकसुद्धा आपली होतात, आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोकसुद्धा परके होतात. काळजी करण्याची गरज नाही, नंतर हे दुःख कायमस्वरूपी राहणार आहे ना. आयुष्य कोणाच्याही नसण्याची जाणीव सगळ्यांनाच होते, पण कोणाच्याही असण्याची कदर कोणालाही नसते. एका खोट्या व्यक्तीची हीच शिक्षा असते. जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही भरोसा ठेवत नाही. ज्याप्रमाणे वादळामुळे मोठा दगड हलू शकत नाही, त्याप्रमाणेच बुद्धिमान लोक कौतुक आणि निंदेमुळे प्रभावित होत नाहीत. मजबूत तर ते असतात जे रडल्यानंतर स्वतःला समजावतात की तो जो देव आहे तो सगळं नीट करेल. निसर्गाचं काम तर फक्त लोकांना भेटवणं आहे. नात्यांचे वय काय असणार हे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. सत्याचा स्वीकार करायला शिका. तुमची सगळी भीती आपोआप दूर होईल. तुलना हा असा एक खेळ आहे जो त्याच्यामध्ये अडकला तो बाहेर निघू शकत नाही. तुमच्या आईवडिलांचं बोलणं ऐका, कारण सगळ्या गोष्टी सोडून देऊन
शेवटी ते तुमच्या भल्याचाच विचार करतात. भेसळीचा जमाना आहे. इथे प्रत्येकाच्या मध्ये हा मिळावा, त्यामुळे नाते खूप लांबपर्यंत चालतील. प्रेम करण्यामध्ये आणि मिळवण्यामध्ये खूप मोठे अंतर असते. चूक कोणाचीही असो, पण नात्यांमध्ये अश्रू नेहमी चूक नसलेल्या लोकांचेच वाहतात. देखावा करणारे खूप लोक आहेत माझ्याबरोबर. मी फक्त निभावणारा शोधत आहे. दिखाव्याचं जग आहे. इथे प्रत्येक वस्तू चांगलीच असेल हे गरजेचं नाही. तोंड आणि उत्तर माझ्याजवळ सुद्धा आहे. फक्त संस्कार असे होते की मी शांत राहिलो. लोक जर चिखल उडवत असतील तर विचार करू नका, कारण माणूस तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ आहे. तुम्ही जे चांगले करता ते कोणाच्याही लक्षात राहणार नाही, पण तुमच्याकडून काही वाईट घडले तर कोणीही विसरणार नाही. सुख तीनदा येते. 1. अपेक्षा बनून. 2. सहानुभूती बनून. 3. करार बनून. वय आणि समजदारीमध्ये फरक असू शकतो, पण भावना तर सगळ्यांच्या खोलवर असतात. मनाने सुंदर बना. चेहऱ्यासाठी तर फिल्टर आहे. चांगले संस्कार तर फक्त आईवडिलांकडून मिळतात. महागांच्या शाळांमध्ये फक्त शिक्षण मिळते. बदलतात तर ते लोक. वेळ तर फक्त एक कारण आहे. खरं बोलून भलेही कोणाचं मन तोडा, पण खोट्याच्या पडद्यामागे कोणाचाही भरवसा तोडू नका. शरीरालाच नाही तर तुमच्या शब्दांना सुद्धा सुंदर ठेवा. लोक तुमचा चेहरा भलेही विसरतील, पण तुमचा शब्द कधीही विसरणार नाही. खरं बोलणारा आणि योग्य रस्त्यावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कडू वाटतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणाकडून तरी दुर्लक्षित केले जात आहे, मग त्यांना परत कधीही त्रास द्यायला जाऊ नका. एका मर्यादेनंतर तुटल्यानंतर माणूस त्याच्या हक्कामध्ये आलेली खुशी आणि आनंदाला सुद्धा ठोकर मारतो. आपले तर ते असतात जे दुसऱ्या कोणासाठीही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही चांगले आहे, आणि जर तुम्ही बोलायला लागले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची येते तेव्हा नातं संपवून टाकणंच बरोबर असतं. आधार माणसाला आळशी बनवतात आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. त्यामुळे स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका, कारण तुमच्यापेक्षा चांगला साथी आणि दुःख समजून घेणारा तुमचा दुसरा कोणीही होऊ शकत नाही. नशीब आणि आपल्या लोकांचा काहीही भरोसा नसतो. ते कधीही पलटू शकतात. खबर असो किंवा कबर, खोदतात आपलीच लोक. शांत मनाचे लोक लवकर रडतात, लवकर रुसतात आणि लवकर त्यांचा राग सुद्धा जातो. अशी लोक देवाला खूप आवडतात. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, पण आपण ही चूक करतो की चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.